हॅलो, नमस्कार. उर्मिलाज ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना. आता सकाळचे 6 वाजले. 6 वाजता मी व्हिडिओला सुरुवात केली. तर आज श्रावण महिन्यातला चौथा सोमवार आहे आणि शिवमुठ आहे जवस. तर आजच्या श्रावणी सोमवारच्या तुम्हाला खूप खूप अशा शुभेच्छा आणि गोकुळाष्टमीच्याही तुम्हाला खूप खूप अशा शुभेच्छा. तर आता सकाळी व्हिडिओला सुरुवात करते. तर आज सोमवार आहे ना, तर आजपासून आणि गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर आहे ना, आज मी नवनाथाच्या पारायणाला सुरुवात करते. तर तर श्रावण महिना हा आपल्या मराठी महिन्यांमध्ये खूप श्रेष्ठ असा मानला जातो. या महिन्यामध्ये ह्या महिन्यामध्ये गुरुचरित्राचं पारायण, नवनाथ पोथीचं पारायण आणि शिवलेल्या अमृतचं पारायण असं केलं जातं या महिन्यामध्ये. तर खूप असं श्रेष्ठ महिना मानला जातो. तर ह्या महिन्यामध्ये ना आता मी उरलेल्या 7 दिवसामध्ये ना नवनाथ पोथीचं पारायण करणार आहे. तर मी कशा पद्धतीने पूजा मानते, कशा पद्धतीने नवनाथ पोथीचं पारायण करते, तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आणि काल म्हणजे 4-5 दिवसापासून आमच्याकडं खूप असं म्हणजे जास्त जोराचा नाही पण मध्यम साईजचा पाऊस चालू आहे, बारीक रिमझिम रिमझिम. तर आज पण पाऊस चालू आहे, गोकुळाष्टमी आहे. तर गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर आमच्याकडे पाऊस पण चालू आहे. तर चला असो, तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर चला आता 6 वाजले, 6 वाजता व्हिडिओला सुरुवात करते. उंबरठ्याला हळदीचं लेपन लावून मस्त रांगोळी काढून पूजा केली. एका वाटीमध्ये धूप जाळतोय आणि एक दिवा लावला आहे. तर आता इथं घरामध्ये घट मांडते मी. तर हा घट आहे ना नवनाथ पोथीचा आहे. तर सुरुवातीला आहे ना आपण स्वस्तिक काढून घेऊ, कारण जसं पोथीमध्ये दिलेलं असतं ना, तिथं नियम दिलेला असतात, पूजेची मांडणी दिलेली असते. त्याच प्रकारे ना मी इथं पूजेची मांडणी करते. तर पहिले सुरुवातीला आहे ना स्वस्तिक काढून घेतलं, त्यानंतर त्यावर चौरंग ठेवायचा. मग आपण आहे ना पुढली पूजा मांडायची. तर मी आधी स्वस्तिक काढून घेते. तर नवनाथाच्या पोथीचं पारायण हे ना माझी आज्जा सासू आहे ना त्यापासून आम्ही करतो. तर माझे सासू सांगायच्या की आपली म्हणजे त्यांची सासू करायची, तेव्हापासूनच हे नवनाथ पोथीचं पारायण आमच्या घरात चालू आहे. भरपूर वर्षापासून हे नवनाथ पोथीचं पारायण करतो आम्ही. तर सुरुवातीला आता मी स्वस्तिक काढून त्यावर चौरंग मांडला आहे, स्वच्छ असा रुमाल आथरला आहे त्यावरती. तर नंतर नवनाथ महाराजांचा फोटो ठेवला, तो असेल तर तो ठेवायचा, नाही तर आहे ना श्री दत्त गुरुचा फोटो ठेवला तरी चालेल. त्यानंतर फोटोच्या उजव्या साईडला आहे ना घट मांडायचा आहे. तर तिथं आहे ना मी परत स्वस्तिक काढते त्यावर. तर हे बघा असं स्वस्तिक काढून झालं. तर त्यावरती ना घट मांडायचा आता. तर ह्या स्वस्तिकवर आहे ना आता मी एका डिशमध्ये पण तांदूळ घेतले, कारण स्वस्तिकवर घट राहणार नाही ना, त्यामुळं त्यामध्ये डिशमध्ये ना तांदूळ घेतले, त्यावरती घट मांडला आहे. आता घटामध्ये ना 1 रुपयाचं नाणं, सुपारी आणि हळदी कुंकू वाहून आहे ना घटाची पूजा करून घ्यायची. थोडेसे फुलं टाकायचे. मी आहे ना पाकळ्याच टाकल्या आहे फुलाच्या. तर हे बघा घरामध्ये ना नवनाथाचं पारायण केल्यानंतर आहे ना घरामध्ये नकारात्मक शक्ती बाहेर जाते, सकारात्मक शक्ती घरामध्ये येते. सुख शांती लाभते, आरोग्य लाभते, सगळ्यांना सुख मिळते. तर अशा प्रकारे आहे ना हे नवनाथ पोथीचं पारायण केल्याने ना आपल्याला सुख शांती लाभते. तर हे बघा, तर घटामध्ये ना आता मी सर्व हळदी कुंकू टाकलं आहे, सुपारी नाणं फुलं टाकले. त्यानंतर आहे ना आता स्वस्तिक काढते. तर 5 रेषा काढायच्या, खालून वरती काढायच्या त्या. तर त्यानंतर आता आहे ना हे बघा 5 रेषा काढायच्या आहेत. 3 तिकून एका साईडने काढल्या आणि 2 एका साईडने. आणि मी ना आंब्याचे पानं ठेवले, म्हणजे आमच्या सासूबाई पण असे आंब्याचे पानच ठेवतात. तर मी पण आंब्याचे पानच ठेवले त्यामध्ये. आणि नारळ ठेवलं आहे. तर नारळाचं चिचकुळं टोक राहतं ना ते खाली ठेवायचं आणि मोठं राहतं ना ते वरती ठेवायचं. तर अशा प्रकारे त्यानंतर नवनाथ महाराजांना मस्त अशी फुलांची माळ घातली. त्यानंतर आहे ना एका साईडला परत थोडेसे तांदूळ ठेवून आहे ना गणपती स्थापन केला. आणि एका साईडला परत दुसरं पान ठेवून आहे ना आधी थोडे तांदूळ टाकले आणि त्यानंतर पानं ठेवले. तर त्यावर मस्त असे म्हणजे गणपती ठेवला एका साईडला एका पानावरती. आणि दुसऱ्या साईडला जे तांदूळ ठेवले होते ना त्यावरती ना खारी खोबरं आणि सुपारी खाली 1 रुपयाचं नाणं ठेवलं, हळकून ठेवलं. तर अशा प्रकारे पूजा मांडली मी. कारण आहे ना गावामध्ये ना फळं आणायला म्हणजे पाऊस चालू होता ना, तर कोणीच यावल्याला गेलं नव्हतं, त्यामुळं फळं काही नव्हते माझ्याकडं. मी काय फळं ठेवले नाही.
त्यानंतर आपण मस्त अशी निरांजनी लावली. तर ही निरांजनी ना 7 दिवस अशीच लावलेली असेल. आणि एका ठिकाणी ना तुपाचा दिवा लावला एका बाजूला आणि त्याची पूजा करून घेतली मी सर्वांचीच. दत्तप्रभू नवनाथ महाराजांची, गणपतीची केली सुरुवातीला, त्यानंतर खारी खोबऱ्याची केली, त्यानंतर घटाची केली. मग मला स्वतःला हळदी कुंकू लावलं आणि नवनाथ महाराजांना ना हळदी कुंकू चालत नाही, त्यामुळं मी चंदन लावलं त्यांना. तर चंदनाने म्हणजे एकच ठिकाणी लावलं, एकच देवाला. तर अशी पूजा करून घेतली. त्यानंतर कडेने मस्त अशी छान रांगोळी काढली, समोर पण रांगोळी काढली. तर अशा प्रकारे ना मी पूजा मांडून घेतली. त्यानंतर आहे ना पूजा मांडल्यानंतर आहे ना फुलं ठेवले. तर हे बघा माझ्याकडे जास्वंदीचं फूल होतं ना, तर मग मी गणपतीला ते फूल वाहिलं. तर अशा पद्धतीने एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी अशी देवपूजा केली. हे बघा ते नंतर नवनाथ महाराजांची आपण ग्रंथ ठेवला. तर हे बघा अशी पूजा मांडली मी एकदम साध्या सिंपल पद्धतीने. तर देवाला आहे ना जास्त म्हणजे साधा सिंपल तुम्ही कशी पूजा मांडा, पण देवाला मनोभावे पूजा मांडली ना तरच देवापर्यंत जाते ती. तर मनातून केली पाहिजेत पूजा. तर मग ही नवनाथ महाराजांची कथा आहे ना, ही दीदीची खूप दिवसाची इच्छा होती का मला वाचावी असं, म्हणून ती ह्या वर्षी ना ती वाचतीये. तर दरवर्षी ना तिचे पप्पा वाचत असतात, पण ह्या वर्षी ती म्हणे मला वाचायची. तर तिचे पप्पा बोलले की वाच म्हणून. तर काही ठिकाणी म्हणतात का स्त्रिया म्हणजे ग्रंथ वाचत नाही, पण आमच्याकडे तसं काही नाही. तर स्त्रिया पण ग्रंथ वाचू शकतात, मानलं त्याच्यात देव असतो. तर चला आता ती आहे ना पोथी वाचून घेते, तोपर्यंत मी आहे ना आता दुसरी पूजा करून घेते. तर आज गोकुळाष्टमी. तर कृष्णाला आहे ना मस्त असा पाण्याचा, फुलाचा आणि दुधाचा अभिषेक करून घेतला. सुरुवातीला पाणी घेतलं, त्यामध्ये फुलं टाकले, नंतर दूध टाकलं. तर मस्त असा अभिषेक केला आहे बाळकृष्णाचा. त्यानंतर स्वच्छ कपड्यांनी पुसून घेतला. तर माझ्याकडे ना बाळकृष्णाला काही वस्त्र नव्हती, तर मी एकदम साध्या सिंपल पद्धतीनेच माझ्याकडं जे उपलब्ध आहे ना त्याच्यामध्येच मी बाळकृष्णाची पूजा करून घेतली. तर आज गोकुळाष्टमी ना, त्यामुळं. तर हे बघा आमच्या आजीची देवपूजा आहे, आजीने केलेली आहे. तर आजीने आधी देवपूजा केली होती, मी जोपर्यंत नवनाथाचा ग्रंथाची तिथं मांडणी करीत होती तोपर्यंत. त्यानंतर आज सोमवार. तर सोमवारची आपण आता महादेवाच्या पिंडीची पूजा करू. तर महादेवाला बी आहे ना आधी पाण्याने अभिषेक केला, स्वच्छ पाण्याने, फुलाने. त्यानंतर पंचामृत, दूध याने अभिषेक करून घेतला. आणि त्यात आज पहा किती छान असा मुहूर्त. आज गोकुळाष्टमी, परत श्रावणी सोमवार पण, आणि मी नवनाथ पोथीचे ग्रंथ पण आजच लावला. तर आज आमच्या घरामध्ये ना एकदम असं सण असल्यावर कशी मस्त असं प्रसन्न वातावरण असतं, त्या प्रकारेच आज आमच्या घरामध्ये प्रसन्न असं वातावरण होतं. तर पंचामृताने अभिषेक करता करता मी नामस्मरण करत होते, ओम नमः शिवायचा जप करत होती. त्यानंतर आहे ना परत स्वच्छ पाण्याने ना अभिषेक करून घेतला. आणि आता माझ्याकडे आहे ना बेलाचे पानं होते, तर मी मळ्यामध्ये गेली होती बेलाचे पानं आणण्यासाठी. तर आमच्या मळ्यातच झाड आहे बेलाचं, तर त्या बेलाचे पानं घेऊन आली. मस्त शिवशंकराला बेलाचे पानं अर्पण केले, सफेद फूल वाहिलं. फुलं पण गोकर्णाची होती माझ्याकडे, तीच वाहिली. आणि शिवमूठ जवस होती, तर जवस पण वाहून दिली. आणि इथं बाळकृष्णाला आहे ना, बाळकृष्णाला तुळस खूप प्रिय असते, तर मी तुळशीचं पान अर्पण केलं. आणि अशा प्रकारे ना पूजा करून घेतली. मला एवढी पूजा करता करता 9 साडेनऊ वाजले. रांगोळी, पूजा, नवनाथ पोथीचं पारायणाची मांडणी, तर एवढी पूजा करता करता मला 9:30 वाजले. तर चला असो, तर बराच वेळ ही पूजा केली. तर आता आहे ना सर्व अशी पूजा आवरून झाली आहे. तर तुम्ही बघू शकता. तर आता आहे ना 4 वाजले. तर 4 वाजता आहे ना मी गोठ्यात आली आहे गाईंचा आवरायसाठी. तर गाईंना खायला टाकायचं आहे आणि शेण भरायचं आहे त्यांचं. तर गोठ्यामध्ये आली आहे आता. तर दुपारी ना पाऊस खूप चालू होता, तर त्यामुळे ना मी काही शूट केलंच नाही, घरातच होतं. आणि खायला टाकते आणि ना गोठ्या आवरून घेते, साफ करून घेते. बघा इथं कुट्टी करून ठेवलेली. ही कुट्टी ना इथं ह्या गाईंना टाकायची आहे, मशीनला टाकायची आहे माल. तर इथं मशीनला आणि गाईंना ती कुट्टी टाकायची आहे. तर चला आता मी भरून घेते पहिले सुरुवातीला. तर आहे ना 4 वाजले, गाईंना खायला टाकावं लागल ना. ते खूप आवाज देत होत्या खायसाठी. तर मी आता त्यांना खायला टाकते. तर भरून घेते गमीला आणि त्यांना टाकते.
तर आता असंच आहे ना, या दोघी तिघींना टाकून घेते. तर हे बघा एवढ्यांना खायला टाकलंय. तर आता आहे ना यांचा गोठा क्लीन करून घेते. हे बघा शेण ते ना पाठीमागं ते भरून घेते. आता एका जागी ओढून ठेवते मी. तर हे बघा पूर्ण गोठा हा क्लीन झाला गाईंचा. मस्त त्या खाऊ पण राहिल्या. तर मी ना गिन्नी गवत तोडून आणते, कारण पावसाचं वातावरण खूप झालंय. पाऊस बी सकाळपासून येत होता, आता उघडला होता थोडासा. तर गाईचं आवरून घेतलं, पण मग आता त्यांना खायला काही नाही ना, तर मग गिन्नी गवत घेऊन यावं लागल वल्ल्याचं का होईना, मग नाही तर त्या काय खातील असं आहे ना. तर हे बघा इथलं गिन्नी गवत पण संपलंय आता. चला आता मी गिन्नी गवताच्या वावरात चालली. तर पहा मी गिन्नी गवताच्या वावरात आली आहे. पार पुढं आत नेलेली आहे, तर ती कापायची आता. तर चिखल पण भरपूर आहे. 2-3 दिवसापासून पाऊस येतोय, त्याच्यामुळे चिखल पण भरपूर झालाय. सटकतोय माणूस. कधी पण चांगलंच असेल. तर चला आता मी ना गवताजवळ जाते. पण आता मी एकटीच आहे ना, त्यामुळे मग तुम्हाला कसं दाखवणार मी कसं तोडते ते. त्यामुळे आहे ना आता तोडल्यानंतरच दाखवल मी. चला आता मी या कोयत्याने ना गवत तोडून तोडल्यानंतरच तुम्हाला दाखवते कशा प्रकारे तोडते ते. तर हे बघा इथं आहे ना नारळ पडलेलं आहे. तर आपल्या या नारळाचे नारळ आहे ना इतकं उंच आहे झाड. त्या झाडाचे नारळ आहे ना इथं खाली पडलंय. किती आनंदाची गोष्ट आहे ना. ते वरती एवढं कोणाला जाता येत नव्हतं ना, त्यामुळे ते वाऱ्याने खाली पडलंय. आज वारा पण होता ना, तर खाली पडलंय बघा. त्याच्यामध्ये ना पाणी पण आहे ना, पाणी पण वाजतंय. केवढं मोठं नारळ आहे ना. तर चला एक आनंदाचीच गोष्ट आहे. आपलं झाडाचं नारळ स्वतःहून खाली पडलं म्हणजे. तर भरपूर नारळ आहे त्याला, पण तोडता येत नाही ना, तर अशाच वाऱ्यानं पडताय. तर चला आता हे बाबांकडे देऊन येते. तर हे बघा इथं एवढं तोडलंय आहे गिन्नी गवत. तर आता तिकडं तोडायचं आहे. मिस्टर आले ते वाहत आहे, मी तोडते आता. तर आता इथं तोडते आता मी. पहिले तिकडं तोडलं होतं, ते संपलंय. आता इकडं आली तोडायला. बघा इथं पण एवढी तोडलंय. आता मी आहे ना इथं भाजीला काही हाय काय पाहून घेते. सकाळी विराजच्या डब्याला आहे ना काहीतरी द्यावं लागेल ना, मग त्यामुळे मळ्यात पाहून घेते भाजीला काही हाय काय. तर पावसाने बघा कसे झाडं पडून गेले टमाट्याचे. मी बांधले होते पण याने गेले पडून पावसाने. हे बघा. तर आता आहे ना शिमला मिरच्या दिसताय इथं. घेते मी आता त्याच्या टिफिनसाठी. छोटे छोटेच आहे आणि याला काही औषध वगैरे काही मारलेलं नाही आम्ही. तर मी घ्यायला बी काही आणलं नाही इथं. तर आता अशाच घेते. 3-4 सापडल्या. पुढं बघती एक सापडली. त्याचा टिफिन कसा होऊन जाईल आता. तर भरपूर घेतले आता, भरपूर झाले बघ खिशांमध्ये. हे बघा एवढे घेतले ना, त्याचा टिफिन होऊन जाईल आता. तर आता भेंडी बघती. तर भेंडीला काही दिसत नाही मला इथं. बारीक भेंडी एकच. भेंड्या मी त्या दिवशीच घेऊन गेली होती. तर इथं एक आहे. कोबीचे छान गट्टे आले, पण अजून कवळे ना ते, त्यामुळे घ्यावा नाही लागायचे. तर इथं पण एक आहे. आता इथं एवढे कोथिंबीर घेतली मस्त फ्रेश फ्रेश ताजी ताजी. काय हो का बरं आले पाणी. तर चला आता मी पण दाखवते तुम्हाला पाणी किती वरती आलंय ते.
भरपूर वरती आलंय पाणी, मग सगळीकडून पाझरतंय. हे नालीला पाणी तुंबेले ना, त्याच्यामुळे येत असं बरं काही आलंय ना भरपूर. तर तळ्यात किती पाणी टाकलं पाहू का? भरपूर आलं हो तळ्यामध्ये पाणी. अर्ध्याला थोडं कमी आहे ना. तर एवढं तळ भरलंय आमचं पावसाच्या पाण्याने, काही विहिरीच्या पाण्याने. तर चला आता घरी जाऊ. मी अटकले इथं. एकूण जाते, मळ्यातून आली, कुकर लावलं, भात झाला, वरण शिजलं, वरणाला फोडणी द्यायची बाकी आहे, पोळ्या करते आता, देवपूजा पण झाली, आरती झाली. तर आता पोळ्या करते, वरणाला फोडणी द्यायची बाकी आहे, अजून काम भरपूर आहे. तर चला आता पोळ्या करून घेते. हा आज माझ्या जवळच अभ्यास करतोय. चुली जवळ येते मराठी नाही, चुली जवळ आहे ना, त्याला गरमाई येते. पाऊस येतो होता ना, तर पावसाने गार वास सुटला म्हणून त्याला आहे ना थंडी वाजते. आता चुली जवळ तो तर हे बघा पोळ्या झाल्या आहे. डाळीला फोडणी देते मी. तर डाळ छान अशी फोडणी देऊन झाली आहे. टमाटा, कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण, जिरे, मोहरी, आणि इकडे आहे ना मस्त अशी हिरव्या मिरच्यांची ना दोडक्याची भाजी बनवली आहे. आणि इकडं आता वरण पण झालं आहे आपलं, भात पण झाला आहे ते बघा. तर मस्त आता आपण नैवेद्याचं ताट करू देवाला. तर कोथिंबीर टाकते आधी सुरुवातीला, वरणामध्ये कोथिंबीर टाकली. तर चला आता देवाला नैवेद्य देऊ आपण. वरण, भात, मस्त भाजी, पोळी, जे घरात आपण करतो ना त्याचाच नैवेद्य सकाळ संध्याकाळ देतात. तर मस्त असा नैवेद्य देऊन झाला माझा, नमस्कार केला देवाला. तर चला आता आपण आहे ना जेवायला घेऊ. तर दिवसभर सर्वांनाच उपवास होता, त्यामुळे आता भूक लागली सगळ्यांनाच. तर चला आता जेवायला घेऊ. हे बघा असे नवनाथ महाराज आमचे. एवढाच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.